नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सोल स्प्लिट डेली या कुकिंग चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत मिरचीपासून एक भन्नाट रेसिपी। खूपदा असं होतं की आपल्याला काही खाऊशी वाटत नाही, तोंडाची चव निघून जाते, तर त्यावेळेसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। मोजून 10 मिनिटं पण लागत नाही ही रेसिपी बनवायला आणि सोबतच खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनते। सर्वात आधी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। आता मी हिरवी मिरची घेताना डार्क ग्रीन कलरची घेतलेली आहे। डार्क ग्रीन कलरची जी हिरवी मिरची असते ती अतिशय जास्ती तिखट असते। तुम्हाला जर कमी तिखट हवी असेल तर तुम्ही थोडीशी यावरनं लाईट येते ग्रीन मिरची ती घ्या। हिरवी मिरची मी साधारणपणे 100 ग्रॅम इथे घेतली असेल। मोजून घ्यायची म्हणली तर 15 ते 20 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। सर्वात आधी मी ह्या हिरव्या मिरच्या छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, त्यानंतर कापडाने सुकवून त्या साईडला काढून घेतल्या। आता तुम्ही इथे पाहू शकता मी सगळ्या मिरच्या छान धुवून घेतलेल्या आहेत आणि सोबतच सुकवून घेतलेल्या आहेत। आता मिरची घेताना एक लक्षात ठेवायचं की मिरचीचा जो दांडा असतो तो जर थोडासा हिरवा असेल तर ते समजायचा की आपली मिरची एकदम फ्रेश आहे। जर का तो काळपट पडला असेल तर ती थोडीशी अशी जुनी मिरची आहे। आता आपल्याला इथे मिरची कापून घ्यायची आहे। मी या मिरचीला फक्त मधून एक चीर मारलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिरचीचे 2 भाग सुद्धा करू शकता। मी इथे मिरचीचे दांडे काढणार नाहीये, ही मिरची मी दांड्यासकट वापरणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता कशी मी मधून सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता जोपर्यंत मी मिरच्या कापून घेत आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं, तुम्ही माझा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात ते। त्याने काय होईल की मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचतोय आणि सोबतच माझे ऑडियन्स सबस्क्रायबर्स नक्की कुठे राहतात ते। आता सगळ्या मिरच्या कापून घेतल्यानंतर मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। मी साधारणपणे 1 मोठा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आणि सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळ्या मिरचीला हे मीठ चांगलं लागावं यासाठी। आता आपण इथे या सगळ्या मिरच्या इडलीच्या भांड्यात ठेवून वाफवून घेणार आहोत। आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये कोणता पदार्थ बनवत असेल तर आपण खूपदा ह्याला तेल लावून घेतो, जेणेकरून आपला पदार्थ त्याला चिटकू नये। पण ह्या रेसिपीमध्ये आपल्याला अजिबात तेल किंवा तूप किंवा बटर काही या भांड्याला लावायचं नाही। डायरेक्ट आपल्याला यामध्ये मिरच्या ठेवून घ्यायच्या आहेत। मी साधारणपणे एका भांड्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची ठेवलेली आहे, जेणेकरून हे खूप जास्ती कंजेस्टेडही नाही व्हावं, म्हणजे खूप मिरच्यांची गर्दीही नाही व्हावी, सुटसुटीत राहावी, म्हणजे जेणेकरून सगळीकडे छान वाफ लागेल यासाठी। आता जोपर्यंत आपण इडलीच्या प्लेटमध्ये मिरच्या ठेवत होतो तेव्हा मी इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालून ठेवलं होतं, जेणेकरून ते पाणी छान असं तापावं। पाण्याला छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये ती इडलीची प्लेट ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारणपणे 4 ते 5 मिनिटं हे छान वाफवून घ्यायचं आहे। आता मिरच्यांसोबत खाण्यासाठी आपण इथे अजून एक पदार्थ बनवूया। सर्वात आधी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक गोल कापून मी यामध्ये घातलेल्या आहे। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीरही यात घातलेली आहे। चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर मी यामध्ये घातलेली आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। आता पाणी घालताना एकदाच सगळं पाणी घालू नका, थोडं थोडं करून पाणी घाला आणि थोडं पाणी घातलं की ते लगेच छान मिक्स करून घ्यायचं। पाणी कमी वाटलं की परत थोडंसं पाणी घालायचं आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी इथे 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। थोडं थोडं करून पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि सोबतच मी हे पळीने मिक्स करत आहे, जेणेकरून कॉर्नर्सही सगळे निघतील। जर काही यामध्ये गाठी होत असतील तर त्याही फुटतील। तुम्ही इथे पाहू शकता साधारणपणे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे। आता जोपर्यंत आपण बॅटर बनवत होतो तोपर्यंत आपल्या मिरच्याही छान वाफवल्या गेलेल्या आहेत। मी इथे तुम्हाला चाकू लावून दाखवत आहे की आपल्या मिरच्या एकदम परफेक्ट वाफवल्या गेल्या आहेत। आता मी हे बाहेर काढून घेत आहे। साधारणपणे 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे बाहेर काढून साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे लवकर गार व्हावं। आता आपण इथे मिरचीला तडका देऊन घेऊया। मी इथे 2 पळी तेल वापरलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं कमी तेल वापरू शकता, म्हणजे 1 पळी तेल वापरलं तरीही चालेल। अर्धा चमचा मोहरी मी यामध्ये घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरंही छान फुललं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता बंद केल्यानंतर आपण यामध्ये सगळे मसाले घालायचे आहे, जेणेकरून ते मसाले आपले करपू नयेत। मी इथे हळद घातलेली आहे। हळदीनंतर मी यामध्ये हिंग घातलेला आहे। सगळं काही मी अर्धा चमचाच घालत आहे। त्यानंतर थोडीशी लाल तिखट घातलेली आहे, धना पावडर घातलेली आहे आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मी यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर गॅस चालू करून
मी यामध्ये ज्या आपण मिरच्या वाफवून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत। आता या मिरच्या आपल्याला एकदम छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। थोडीशी डाग ह्याच्यावरती येऊ द्यायची आहे, जेणेकरून ही थोडीशी क्रिस्पी व्हावी आणि खाताना कच्ची सुद्धा नाही लागावी। ही मिरची खायला अतिशय जास्ती टेस्टी लागते, कारण यामध्ये आंबट आणि तिखट हे दोन्ही फ्लेवर्स आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक गुळाचा खडा सुद्धा घाला, त्याने खूप छान चव येते ह्याला। आंबट, गोड, तिखट तिन्ही फ्लेवर्स यामध्ये खूप छान लागतात खायला। आता गॅसवरती मी डोशाचा पॅन ठेवलेला आहे। पॅन छान तापला की मी यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं गव्हाच्या पिठाचं, ते बॅटर मी यावरती घालून घेतलेलं आहे। बॅटर घातल्यानंतर मी हे लगेच प्लेटने झाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जो पदार्थ बनवत आहोत तो आतून कच्चा नाही राहणार, सगळीकडनं एकदम छान शिजल्या जाईल। 2 मिनिटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि सर्वात आधी मी ह्याच्या कॉर्नर्स सोडून घेतलेले आहेत। कडे आपल्याला सर्वात आधी ह्यासाठी सोडून घ्यायचे की आपला पदार्थ खालून जर चिटकला असेल तर पहिले कॉर्नर्स निघले तर ते पलटी करायला खूप सोपं जातं। आता दोन्ही साईडनी मी हे छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। फ्राय म्हणण्यापेक्षा छान शेकून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, साधारणपणे 10 मिनिटामध्ये आपले दोन्हीही पदार्थ बनून तयार आहेत। खायला अतिशय जास्त टेस्टी, सोबतच ते मऊ मऊ असे पिठाचे धपाटे किंवा पॅनकेकही तुम्ही ह्याला बोलू शकता। कमेंट्समध्ये सांगा ह्याला काय बोलायचं ते। तयार झालेला आहे आपला एकदम झटपट टेस्टी असा नाश्ता। तुम्हाला जर का अशाच भन्नाट रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। सोबतच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।